विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? उपहार. उपहार याचा दुसरा सीझन. पहिल्या सीझनमध्ये आपण काय बघितले की कसा ऋत्विकला पोटली भेटली, ती परीक्षामध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याला ही पोटली कशी भेटली, का भेटली, त्याला कोणती परीक्षा दिली हे त्याला काही पण कळाले नाही. तर चला बघूया. बघा, इसलिए मैं तुम्हें ये इनाम दे रही हूँ. परी ने ऋत्विक को समझाया. परीने ऋत्विकला कळाला की मी तुला ही का हे जे इनाम आहे का दिले की तू परीक्षामध्ये उत्तीर्ण झाला आहे. तरी तरी पण ऋतिकला असं विचारत तर मी कोणती परीक्षा दिली, मी तर परीक्षाही नाही दिली, तर कसं मला हे भेटलं आहे. ईमानदारी व्यक्ती के जीवन में किसी वस्तू की कमी नहीं होती. परी म्हणाली की जे इमानदारी व्यक्ती असतात ना त्याच्या जीवनात कधीही वस्तूची कमी नाही असतात. जाओ, अब तुम्हें मनचाही वस्तू मिलेगी. जा, आता तुला जे पण हवे ते वस्तू तुला भेटणार, असा परी ने म्हणाला. कोणाला म्हणाला? ऋत्विकला म्हणाला. ऋत्विक के पास शब्द नहीं थे जिनसे वो परी को धन्यवाद देता. ऋत्विकचा काही पण शब्द नाही भेटला की मी परीला कशावरून धन्यवाद म्हणू, मी परीला कसा म्हणून धन्यवाद म्हणून असा त्याला विचार असतात आणि काही पण शब्द त्याला भेटला नाही. खुशी से उसकी आंखें भर गई. ती खूप अतिशय आनंदी होता आणि आनंदीतून त्याचा डोळ्यात भरून आला. लाल मखमली पोटली ऋत्विक ने अपनी माँ को दी. ती पोटली जो मिळाली होती ऋत्विकला ती आपली आईला दिले. कोणी दिला? ऋत्विक ने अपनी आईला दिले. उसकी समझ में नहीं आया कि उसका बेटा उसे क्या दे रहा. तिला काही पण कळाले नाही, तिच्या आईला काही पण कळाले नाही की ऋत्विक का मला देते आणि का आहे हे, कुठून आणलं हे. जब माँ वो पोटली खोलने लगी तब जेव्हा ती पोटली उघडत होती तेव्हा काय झाला, चला बघूया. पोटली कई गुना बड़ी हो गई. जब वो खोल रहे थे पोटली तो पोटली के वरती किती गुना मोठ्या मोठ्या जात होते. उसमें से सुंदर सुंदर पुस्तके बाहर निकल आई. त्या पोटलीमधून सुंदर सुंदर पुस्तके बाहेर आली. पुस्तकों का ढेर देखकर माँ चकित रह गई. ती पुस्तकाचं ढेर, किती पुस्तके होते ते बघून आई म्हणजे आई काय झाली, आश्चर्यचकित राहिली की हे कुठून आलं आहे आणि ती पुस्तक वाढते जातो. ते हे अतिशय आश्चर्यचकित होती तिची आई. माँ के पूछने पर ऋत्विक ने सब कुछ बता दिया. माँ जेव्हा ऋत्विकला विचारली की हे कुठून आलं आहे, कोणी दिला, ते सगळे ऋत्विकने तिच्या आईला म्हणाला की हे कुठून आलं आहे, कोणी दिला, हे सगळं तिच्या आईला म्हणाला. अब ऋत्विक ने मित्रों के लिए अपनी बहन कृतिका की सहायता से पुस्तकालय खोला. तिने आपले मित्राला कशी पुस्तके देऊ, कशी नाही, असं काय उघडला पुस्तकालय उघडला. कोणाची सहायता मुले? स्वतःची बहिणीचा सहायता मुले तिने एक पुस्तकालय उघडला. वहां सभी बच्चे आकर अपनी मनपसंद पुस्तके पढ़ने लगे. तिथे येऊन सगळं मुलं स्वतःची आनंदी होणारे पुस्तके वाचू लागले. उनका पूरा गांव पुस्तक मित्र के नाम से जानने लगा. ते गाव जे आहे स्वतःच्या नावावर नाही, पुस्तक मित्र हा नावावर जागू लागला. ऋत्विक ने पुस्तकालय को ही अपने जीवन का धैर्य बना लिया. ते पुस्तकालयाला आपल्या जीवनचा धैर्य करून लागला. पुस्तकालय म्हणजे काय असतात? ग्रंथालय. काय असतात? ग्रंथालय, पुस्तकालय. उसका सारा समय पुस्तकों के बीच रहने लग गया. आता तुम्ही बघा, इथे तुम्हाला दिसतं आहे की हे पुस्तकालय आहे. तिथे खूप सारी पुस्तके आहेत आणि ऋत्विक आणि तिची बहीण हे पुस्तके काय करते, ठेवते की कोणाला कोणती पुस्तक देऊया असा विचार पण चालला आहे आणि पुस्तके एक एक विभागावर ठेवला आहे. चला आता मागे बघूया. असा दिवस जाडू लागला. एक दिन पुस्तक पढ़ते पढ़ते ऋत्विक की आंखें लग गई. एका दिवशी काय झाला, पुस्तक ते वाचत होता आणि वाचून झोपला.
देखता क्या है कि पुस्तके उससे बात करने लगी. तिला काय दिसला की पुस्तके त्याच्यावरून बोलू लागले. काय बोलू लागला बघा. उससे एक पुस्तक ने पूछा, ऋत्विक, अगर तुम अपने जीवन में बड़े आदमी बनोगे तो क्या तुम हमारे साथ छोड़ दोगे? ते पुस्तक म्हणाले की तुम्ही कधीतरी एक मोठा व्यक्ती बनणार, तर तू पुस्तकं सोडून घेणार का? मला सोडून देणार का? असं विचारले. कोणाला विचारले? ऋत्विकला. कोणी विचारले? पुस्तकने विचारले ऋत्विकला की जेव्हा तू मोठा आदमी बनणार, मोठा माणूस बनणार, तर तू आम्हाला सोडून जाणार का? असा प्रश्न पडला त्याला. तर बघा, हमें भूल जाओगे क्या? ऋत्विक ने कहा. हमें भूल जाओगे क्या? ऐसा प्रश्न था. तो ऋत्विक ने क्या कहा? त्याला प्रश्न काय होता की आम्हाला विसरणार का? तर ऋत्विकला काय म्हणाला? ऋत्विक काय म्हणाला? चला बघूया. नहीं नहीं, अब तो तुम ही मेरी साथी हो, मित्र हो. ऋत्विक म्हणाला, नाही, मी तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुम्हीच आमचे मित्र आहेत. तभी किसी ने दरवाजे की घंटी बजाई और उसकी नींद टूटी. तेव्हाच कोणीतरी दरवाजा खडखडवला आणि त्याची नींद टूटली. जागने पर देर तक सोचता रहा कि आगे चलकर वह बड़ा सा पुस्तक भंडार खोलेगा. तिला विचार आला की ते जागून गेला, तर विचार आला की आता मी काय कारण मोठ्या पुस्तक भंडार उघडणार की जेव्हा कोणाला पण पुस्तक हवे तर तिथे येऊन पुस्तक घेऊ या. हे झाला आपला धडा. तर या धड्यातून आपण काय बघितले की खूप सारे पुस्तके आहे आणि कधीही आपले आई किंवा वडील आपल्याला सांगितलंय तिथे नको जाऊ तर नको जा, कारण की ती तुमची चिंता करत आहे, फिकर करत आहे, तेव्हाही ती सांगते की तू एकटंच कुठे पण नाही जाऊ. तर हे तर झाला आपला धडा. आता आपण बघूया याचा शब्दार्थ. बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठी. तेज म्हणजे हिंदीतून प्रखर आणि मराठीतून द्रव्य. पोटली छोटी थैली हिंदीतून आणि छोटी बेक मराठीतून. हैरान हिंदीतून चकित आणि मराठीतून आश्चर्यचकित. काय असतात? आश्चर्यचकित. राहगीर हिंदीतून प्रतीक आणि मराठीतून भटक्या. काय म्हणतात? भटक्या. पुस्तकालय जहां पुस्तक रखा जाता है. क्या? पुस्तकालय जहां पुस्तक रखा जाता है. आणि मराठीतून काय म्हणतात? ग्रंथालय. काय म्हणतात? ग्रंथालय. आता मुहावरे. काय आहे? मुहावरे. हिंदीतून काय आहे? आंखें भराना, ज्याचा अर्थ आहे हिंदीतून दुःख होणं आणि मराठीतून आहे दुखी होणे. काय? दुखी होणे. तय करना, निश्चय करना. मराठीतून ठरवणे. काय? ठरवणे. चकित होणं, आश्चर्य करेना, म्हणजे मराठीतून आश्चर्यचकित करणे. आग लगना, नींद आ जाना, झोप येणे. हे झाले आपल्या मुहावरे. आता आपण प्रश्न आणि उत्तर बघूया. पहिला काय? किसने किससे कहा. कोण कोणास म्हणाला. तुम यहाँ उदास क्यों बैठे हो. काय प्रश्न आहे? तुम इथे उदास का बसला आहे. परीने ऋत्विक से कहा. हे प्रश्न, हे वाक्य परीने ऋत्विकला म्हणाला होता. मेरी पोटली गिर गई है कहीं रास्ते ने. हा प्रश्न काय आहे? माझी पोटली कुठे रस्त्यावर पडली. तर उत्तर काय आहे याचा? राहगीरने ऋत्विक से कहा. राहगीरने कोणाला सांगितले? ऋत्विकला सांगितले. और कोई पहचान बताओ. ऋत्विक ने राहगीर से कहा. ते म्हणाले अजून काही आहेत का ते तुम्ही मला सांगा. असं ऋत्विकने कोणाला म्हणाला? राहगीरला म्हणाला. चौथा प्रश्न. नहीं नहीं, अब तो तुम ही मेरी साथी हो, मित्र हो. असा प्रश्न कोणी विचारला होता? पुस्तकने ऋत्विकला विचारला होता. तर ऋत्विकने काय सांगितले की तुम्ही मेरे साथी हो, मित्र हो. तर हा वाक्य ऋत्विकने पुस्तकला म्हणाला होता. हे झालं आपला किसने किसने, कोण कोणास म्हणाले. आता दुसरा. आता इथे प्रश्नों के उत्तर. पहिला प्रश्न काय? ऋत्विक कहाँ जाना चाहता था. ऋत्विक कुठे जाणार होता? ऋत्विक अपने दोस्त के साथ पुस्तक मेला देखने जाना जाता था. इथे काय आहे? ऋत्विक पुस्तक मेला बघायला जाणार होता.
माँ ने क्या कहकर ऋतिक को मेला देखने से रोक जाने से रोका? माँ ने क्या कहकर ऋत्विक को मेला देखने जाने से रोका? उत्तर, घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेले जाओगे इतनी दूर कहकर रोक दिया. इथे आईने काय म्हणाले की घरीत कोणी पण मोठ्या आहे, तू एकटीच कसा जाणार असं बोलून ती तिला थांबवले. आता बघा, पेड़ों के पीछे कौन खड़ा था? पेड़चा वृक्षाचे मागे कोण उभा होता? वृक्षाचे मागे सोनेरे पंखों वाली परी उभी होती. परी ने ऋत्विक से क्या पूछा? परी ने ऋत्विक से क्या पूछा? तुम यहाँ उदास क्यों बैठे हो? तू इथे का असा बसला आहे? आता हे झाले आपले प्रश्न आणि उत्तरे. आता आपण बघूया समानार्थी. समानार्थी मतलब म्हणजे काय? समान अर्थ, त्याचा समान अर्थ. पहिला बघा सखा. सखा म्हणजे मित्र किंवा दोस्त. इथे जननी म्हणजे मा आणि मराठीतून आई. नयन मतलब आख, मराठीतून डोळे. भगिनी मतलब बहन, मराठीतून बहीण. तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तर आणि धडा. तर आज आपण काय शिकलो की जेव्हा पण कधी-कधी असा प्रश्न पडतो ना आमच्या मनात, की आपल्याला आपले वडील किंवा आपली आई कुठे पण जायचं नाही देते. कुठे पण आपण विचार करते तर नाही जायचं असं म्हणणार ते. पण काय म्हणा ते म्हणाले हे असं आपण काही विचार नाही करत आहे. ते विचार करूया. कारण त्यांना आपली काळजी असतात तरी ते म्हणतात की कुठेतरी एकटेच फिरायला नाही जा. तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तर. धन्यवाद.